नमस्कार मुलांनो, आपण मागच्या व्हिडिओत पाहिलेले की ईची पहिली वेलांटी. आता आपल्याला बघायचं आहे ई मोठी म्हणजेच अला दुसरी, हा जी ई आहे याला म्हणतात दुसरी वेलांटी. दीर्घ वेलांटी सुद्धा म्हणतात. ओके, आता आपण याचे शब्द बघूया. इड लिंबू ईशा. आता या मात्रानुसार शब्द बघायचे आहेत आपल्याला. सला दुसरी वेलांटी मला एक काना मा सीमा. पला एक काना पा टला दुसरी वेलांटी टी पाटी. चला पहिली वेलांटी ची नला दुसरी वेलांटी णी चिमणी. चिमणी म्हणजे स्पॅरो. पाटी म्हणजे स्लेट, ज्याच्यावर आपण पेन्सिलने अक्षर लिहितो ते. अला एक काना आ गला एक काना गा डला दुसरी वेलांटी डी आगगाडी. आगगाडी म्हणजे ट्रेन, जी गावची ट्रेन असते माहिती आहे, झुकझुक गाडी, गावाला जाऊया ती गाडी. क्षला दुसरी वेलांटी क्षी पक्षी बर्ड. आता हे झाले शब्द. आता यावरून आपण वाक्य कशी बनवायची आहे, अगदी सोपी. आई आली. हे बघा, लला दुसरी वेलांटी म्हणून इथे मी अंडरलाईन केलेलं आहे ली. लला दुसरी वेलांटी ली. मी मला दुसरी वेलांटी मी. तला दुसरी वेलांटी ती चपाती आणली. मैं चपाती आणली म्हणजे मैंने चपाती लाई. ती वही आण. ती याने वही मराठीमध्ये वही म्हणजे काय, नोटबुक. वही आण यानी नोटबुक लाओ. आज आमटी कर. आज आमटी यानी दाल बनाओ. आमटी म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात करी. भजी आण. भजी लाओ. ओके, आता आपण शब्दही पाहिले आहेत आणि वाक्य. या शब्दांवरून तुम्ही स्वतःसुद्धा वाक्य बनवू शकता. सीमा. आता सीमा ह्या मुलीचं नाव असतं, तर सीमा आली. पाटी बघ. चिमणी उडाली. आगगाडी आली. पक्षी आला. कुठलाही पक्षी आपल्या दारात आला तर आपण म्हणतो ना पक्षी आला. आई. आता याप्रमाणे तुम्हाला इथे स्वाध्याय दिलेला आहे. मात्रामध्ये शब्द ते तुम्ही पूर्ण लिहायचे आहेत. आता आपण बघूया शब्द कसे लिहायचे ते. कला एक काना का. कला दुसरी वेलांटी की. कोणता शब्द तयार होतो, काकी. पुन्हा चला एक काना चा. ल परत लला एक दुसरी वेलांटी ली चालली. का डला दुसरी वेलांटी डी काकडी. मग मराठीमध्ये आपण जी छोटी ई पहिली शिकलो त्याच्यामध्ये आपण प्रोनाउन्सिएशन कसं केलं, ई. पण ही जी दुसरी वेलांटी ह्याचं प्रोनाउन्सिएशन अगदी हळूवार, ई. म्हणजे आपण हे बोलताना काकी काकी असं नाही बोलत आपण. काकी. चालली. काकडी काकडी असा उच्चार करत नाही, कारण हे अगदी स्लो बोलायचं असतं. ठीक आहे, म्हणजे ही मात्रा तुम्हाला नीट समजली आहे. तर या मात्राचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि यावर काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट करा. थँक्यू.